काय सांगता, उपमा पांढरा शुभ्र होत नाही, चिकट चिकट होतो. तर बघा, हा पांढरा शुभ्र रवाळ परफेक्टली फ्लफी झालेला उपमा आहे. अगदी नाश्ता सेंटर मध्ये मिळतो ना, त्याच चवीचा हा उपमा होतो. यासाठी काही सिक्रेट टिप्स आहेत. काय दिसतोय पण बरे. आहा. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त अचूक प्रमाणासहित हे उपीट करणार आहोत. नाश्ता सेंटरमध्ये मिळतं ना, त्याहीपेक्षा भारी होणार. बरं, मी काय म्हणते, उपीटची रेसिपी तर आपण करणारच आहोत, पण इथे या ओढणीखाली काहीतरी नवीन आहे. हे काहीतरी नवीन आहे ते आम्ही या शुक्रवारी दुपारी बरोबर 1 वाजता लाईव्ह येऊन सांगणार आहोत. काय आहे ते, बरं काय असेल कमेंट करून नक्की गेस करा. खूप म्हणजे कदाचित आजच्या व्हिडिओमध्ये पण मी वापरलं असेल, या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी वापरलेलंच आहे. अतिशय उपयुक्त आहे. रोजच्या डेली नीड्समधलं हे एक आहे. 5 लकी विनर्स काढणार आहोत आणि जर अचूक गेस केला तर तुम्हीही लकी विनर होऊ शकाल. लकी विनर्सची नावं देखील शुक्रवारी दुपारच्या लाईव्हमध्ये अनाऊन्स करणार आहोत. तर चला पटापट कमेंट करून गेस करा काय असेल ते. साहित्याची सगळी यादी व्हिडिओच्या शेवटी आहे, पण पटकन एक नजर तर घालूयात. 1.5 कप रवा घेतला, जाड रवा आहे हा. 3 कांदे बारीक चिरून घेतलेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा चणा डाळ, 1 चमचा किसलेलं आलं, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, 3-4 चमचे शेंगदाणे, काजू, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 4 हिरव्या मिरच्या चिरून. याच सोबत चमचाभर साजूक तूप आणि 3 टेबलस्पून आपल्याला तेल लागेल. चला सगळ्यात आधी रवा भाजून घेऊयात. तर त्याकरता गॅस सुरू केला, कढई ठेवली गरम करायला आणि 1 चमचाभर साजूक तूप गरम करून घेतले. इथे 1.5 कप म्हणजे जवळपास पाव किलोला थोडासा जास्त रवा. 5 जणांसाठी हे पुरेसं आहे, परफेक्ट अचूक प्रमाणे. बरं, आता अगदी मंद आचेवर रवा भाजून घ्यायचा. साजूक तुपामध्ये हा रवा भाजला ना की उपम्याला चव खूप छान येते, टेक्स्चर मस्त येतं. आणि अगेन मंद आचेवर भाजा, खूप मोठ्या आचेवर नका भाजू. ट्रायप्लाय आहे, जास्त उष्णतेची अजिबात याला गरज नसते. मंद आचेवरच जे काय करायचं, भाज्या करा काय करायचं, मंद आचेवरच करून घ्यायचं. चला 10 मिनिटं हा रवा अगदी मंद आचेवर एकसारखा ढवळत भाजलाय. भाजलेल्या रव्याचा खमंग असा सुवास तरवळतोय, पण तुम्ही बघू शकाल रंग खूप बदलला नाही रव्याचा. हे असं आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. खूप रंग बदलला ना तर काय होतं, जो उपीट आपण करतोय त्याला आहे ना म्हणजे असा ब्राउनिश रंग येतो. ते टाळण्याकरता रवा भाजला गेला पाहिजे, पण कच्चा अजिबात नको. हे अगदी महत्त्वाचं. कच्चा राहिलं तर उपमा अजिबात फुलणार नाही. त्यामुळे असं हे एकसारखं ढवळत खमंग असा भाजून घेतला. चला आता हा भाजलेला रवा सेपरेट डिशमध्ये काढायचा. वा, चला आता याच कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं. आता सगळ्यात आधी काजू तळून घ्यायचे, छान खरपूस करून घ्यायचे. चला आता तळलेले काजू काढूयात. काय सुंदर रंग आलाय बघा काजूला. तर हे काढायचे. चला तळलेले काजू काढून झाले की याच तेलामध्ये शेंगदाणे देखील तळून घ्यायचे. मस्त खरपूस तळून घ्यायचे. शेंगदाणे मस्त तळून झाले बघा, मस्त असे खरपूस तळले की यातलं पण तेल निथळायचं आणि काजूमध्येच काढून घ्यायचं. फोडणीमध्ये मी शक्यतो मिसळत नाही, नाहीतर काय होतं ना, त्याचा असा मस्त जो खुसखुशीतपणा असतो ना काजूचा शेंगदाण्याचा, तो निघून जातो. मग ते खाताना मऊ लागतात. आता शेंगदाणे तळून झाले की याच तेलामध्ये फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी छान फुटली पाहिजे. आता जिरं, हिंग, चणा डाळ, त्याचसोबत उडदाची डाळ. डाळी भिजवलेल्या घेतल्या तरी काही हरकत नाही, मी कच्च्याच घेतल्या. आता डाळी हलक्याशा तळून झाल्या, हलका रंग बदलला की यामध्ये हिरवी मिरची घालायची. मिरची तळून घ्यायची म्हणजे त्याची चव खूप छान लागते. कढीपत्ता. फोडणी अशी खमंग बसली ना की पदार्थ जमला म्हणून समजच. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा बघा, काय सुंदर दिसते फोडणी. आता कांदा पटकन भाजून निघावा म्हणून थोडंसं त्यावर मीठ.
मिठामुळे काय होतं ना, कांद्याला पाणी सुटतं आणि त्या अंगच्याच पाण्यामध्ये कांदा शिजतो आणि पटकन शिजतो. चला, कांदा हलकासा परतत आला की यामध्ये घालूयात आलं. आलं मिसळून घ्यायचं. आल्यामुळे काय होतं ना, या उपम्याला आहे ना अप्रतिम चव येते. त्यामुळे अजिबात स्किप करू नका, मस्ट आहे. आता आलं घातल्यावर आणखी एक 3-4 मिनिटं हे परतून घ्यायचं. चला, कांदा इथे छान परतून झाला. उपम्यासाठीचा कांदा आहे ना कधी पण खरपूस नाही करायचा, मऊ शिजवून घ्यायचा, पण रंग नाही बदलला पाहिजे, असा छान असा परतून घ्यायचा. चला, आता यामध्ये 1.5 कप आपण जाड रवा घेतला होता, तर 3 कपला अगदी 2-3 चमचे जास्त पाणी यामध्ये घालणार आहोत. आता पाण्याला मस्त उकळी काढून घ्यायची, पण त्याआधी यामध्ये मीठ घालायचं. ही आणखी एक महत्त्वाची टीप आहे. उकळत्या पाण्यामध्ये मीठ टाका, म्हणजे मीठ उपम्याला सारखं एकसारखं लागतं. इकडे खारट इकडे सपक असं नाही होत. आणि मीठ घातल्यावर मिसळून घ्यायचं. चला, पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. गॅस आता मंद आचेवर करायचा. आता या उकळत्या पाण्यात पटकन हा भाजलेला रवा घालायचा आणि भाजलेला रवा घातला की पटकन हे ना मिसळून घ्यायचं, म्हणजे रव्याच्या गुठळ्या नाही होत. हे बघा, वा, अजिबात गुठळ्या नाही होत. या पद्धतीने केल्यावर गॅस मेन आहे ना मंद आचेवर करा आणि लगोलग झाकण ठेवा. काय होतं ना, हे गरम गरम रवा गरम गरम या पाण्यामध्ये उकळत्या घातला ना की त्याचे शिंतोडे खूप उडतात. आता 5 मिनिटं चांगलं दणकून वाफवून घ्या. 7 ते 8 मिनिटं छान मंद आचेवर वाफवून घेतलाय हा उपमा. सुवास तर कमालीचा दरवळतोय. वाह, बघा काय दिसतंय. आता यामध्ये थोडीशी साखर, नाही घातली काही हरकत नाही, साखर मी नेहमी शेवटीच घालते, चव छान लागते. बारीक चिरलेली कोथिंबीर. चला, आता टेक्स्चर बघूयात पटकन. वा वा वा, बघा काय मस्त फुललंय हे. अजिबात कुठे ना चिकटलं नाही आहे कढईला. वा, आणि रवा बघा परफेक्ट. आपलं एकतर टेक्स्चर जबरदस्त आलंय. आपल्याला मिळतो ना नाश्ता सेंटरमध्ये, त्यापेक्षाही भारी दिसतोय हा. आणि हे बघा, कुठेच चिकट नाही, चापट नाही, असा मचमचीत पण झाला नाही आणि खूप मोकळा मोकळा पण नाही. मस्त फुललाय हा उपमा. आहा, वा, बघा अगदी अचूक टेक्स्चर आलेलं आहे. क्या बात आहे. असाच उपमा खायला ना खूप छान लागतो. खूप मोकळा पण नाही आहे आणि खूप पचपचित पण नाही आहे, आणि अगदी म्हणजे फुलला आहे. रव्याचा एकूण एक कण फुलला आहे बघा. काय दिसतंय. खायचा कसा, लिंबाची फोड, तळलेले काजू, शेंगदाणे त्यावर घालायचे, लागलं तर ओल्या नारळाचा खव घालायचा, शेव घालायची, काय घाला ते घाला, पण हे होतं ना अगदी मस्त. म्हणजे परफेक्ट उडप्याच्या हॉटेलमध्ये मिळतं ना तीच चव येते, याची खात्री मी तुम्हाला देते. आणि हे ना 5 जणांसाठी मोर दॅन इनफ आहे, म्हणजे पोटभरीचा नाश्ता. जर तुम्ही अगदीच मोजून मापून घातला तर 7-8 जण तर आरामशीर घेतात छोटी प्लेट. पण पोटभर म्हणजे हात आखडता न घेता नाश्ता करायची सवय असेल तर 5 जणांना पुरून उरेल इतकं हे अचूक प्रमाण आहे. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.